मित्रांनो, मी STI योगेश शाटोळे आपल्या या सेशन मध्ये स्वागत करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे कंबाईन प्रिलिम 2024, ते पण कोणची गट क चे जे इकॉनॉमिकचे PYQs आहेत ते आपण डिस्कस करणार. याच्यामध्ये काय पाहणार तर आयोगाने हा प्रश्न उच्चारला तर त्याच्या आता आजूबाजूच्या आपल्याला अजून काय महत्वाची माहिती असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट सर इलिमिनेशन, यस इलिमिनेशन खूप महत्वाचं, तर अशा वेळेस ते इलिमिनेशनने आपल्याला उत्तरपर्यंत जाता येत होतं का. आणि तिसरी गोष्ट सर डाटा लिमिटेड आहे तरी पण आम्हाला उत्तर निघत होतं का, तर येस. आणि चौथी गोष्ट सर हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आलाय का, आणि आला असेल तर ह्याला आपल्याला कसं कळालं असतं की आउट ऑफ बॉक्स आहे, आणि कसं स्किप करून आपल्याला लवकरात लवकर त्याच्यापासून पुढच्या प्रश्नाकडे शिफ्ट होता आलं असतं. ह्या गोष्टी पाहणार आहेत. तर बघा पहिला जो प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेशन करण्याचा उद्देश नाहीत. हे नाहीतला महत्वाचं लक्षात ठेवायचं. आपल्याला नाही विचारलं, होय नाही विचारलं, कारण की पहिलं जे असणार नाही मॅक्झिमम तुम्हाला होय म्हणजे त्याच्या रिलेटेड असणार, आणि तुम्ही जर ते जर उत्तर क्लिक केलं तर तो ते काय होणार, चुकीचं ठरणार. अशा वेळेस आपल्याला काय तर आहे किंवा नाही हे स्टार करून ठेवणं महत्वाचं असतं, किंवा आपल्याला त्यावरती फोकस ठेवणं महत्वाचं असतं. बघा आता अंकेशन यालाच काय इंग्लिशमध्ये मी खाली लिहिलेला आहे शब्द बघा, पर्पज ऑडिट. कोणत्याही गोष्टीचं ऑडिट का केलं जातं बघा, की एखादी संस्था आहे, तिचा जो काही जमा खर्च असतो, जी काय काम करत असते, ज्या कायद्यामध्ये बांधून दिलेल्या त्या चौकटीतच काम करते का, तिने हिशोबाची सगळी पुस्तके म्हणजे जी काही जमा झाली, जो काही खर्च झाला, ती हिशोबाची पुस्तके नियमानुसार ठेवलेत का. तर हा साधारणतः ऑडिटचा एक जनरल पर्पज. आपल्याला ऑडिट करतो, ऑडिट ऑडिट हा शब्द ऐकलाय ना, तर हा उद्देश असतो. तर हे जरी कन्सेप्ट तुमची जर तयार असते ना, तरी तुम्हाला उत्तरापर्यंत जायला सोपं झालं असतं. बघा चला आपण नेक्स्ट कसं उत्तर काढता आलं असतं बघूया. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाहीत ते तपासणे. हे 100% बरोबर आहे. जे तुम्हाला कन्फर्म वाटतंय ना त्याला बरोबर करा. तर तुमच्या लक्षामध्ये की ए बरोबर आहे, म्हणजे हे तर उत्तर नसणार आहे कारण की आपल्याला चुकीचं विचारले. मग तुम्हाला याच्यावरनं कळतंय की तुम्हाला इथे एक सी दिलाय, सी आणि डी, म्हणजे तुम्हाला ऍट अ टाइम हे तिन्ही चुकीचे म्हणायचे आता. तर आता नीट आहे का मी काय म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे. आयोगाचे जुने खूप सारे प्रश्न काढून बघा, जेवढे आतापर्यंत काढले किंवा तुम्ही जेवढे PYQ सोडले ऍट अ टाइम जर 4 दिले असतील त्याच्यातले 3 कधीच चुकीचे नसतात. काय म्हणतो मी 100% सांगतोय मी गॅरंटीने की हे 3 असे आयोगाला एवढा प्रश्न सेट करणाऱ्याला एवढं डोकं लावायला टाइम नाहीये की तुमचे 3 स्टेटमेंट ऍट अ टाइम चुकीचे देईल. आलेलं येते लक्षामध्ये. जर तुम्हाला 1 आणि 3 मध्ये जर उत्तराला जायचं असेल तर पुढेही जाऊयात. चला, सहकारी संस्थांचे सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकारच्या तत्वावर होते का नाही ते तपासणे व्यवस्थापन. हे काय निगेटिव्ह स्टेटमेंट वाटतंय का, नाही वाटत. नाही वाटत ना, ह्याला कसं चुकीचं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, हे पण तुम्हाला नाही वाटत चुकीचं, पण तरी पण बाजूला ठेवा. ठीक आहे, पण सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका व अफरातफरीचे व्यवहार शोधणे हे पण चुकीचं वाटतंय का, नाही. मग मला सांगा या दोघांमधलंच कन्फर्म एक उत्तर आहे. अशा वेळेस तुम्हाला बी आणि डी ऍट अ टाइम 2 बरोबर स्टेटमेंट वाटतात, एकाबद्दल तुम्हाला एक्झॅक्ट कळत नाही काय. तर अशा वेळेस आपल्यानुसार उत्तर सी तुमचं क्लिक व्हायला पाहिजे. जरी तुमचा टाइम न घालवता ऍट अ टाइम 3 कधी स्टेटमेंट नसतात, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटवतात. हे पॉझिटिव्ह, हे आर्थिक दंड करणे लक्षात राहू द्या. हे फक्त रिपोर्ट, ऑडिटचा रिपोर्ट देतात आणि ते आर्थिक दंडाची वेगळी ऑथॉरिटी असणार. ती ऑथॉरिटी काय करणार तर दंड करणार, त्यांना अधिकार नसतो. जी ऑथॉरिटीज व्हेरिफिकेशन करतात ती कधीही बायस असू शकते, ती दंड आकारू शकत नाही. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कन्फर्म जे शब्द आहेत ना माहिती, त्याच्यामुळे कन्फर्म जे वाक्य माहिती आहे त्याच्यामुळे उत्तरापर्यंत जाता येतं. प्रश्न हा जरी सिलेबस मधला बघा, मी पण खूप साऱ्या मेन्स दिल्या आणि STI पण पास झालो. याच्यामध्ये मी हा कुठल्याही पुस्तकामध्ये मी असे हे डायरेक्टली वाचलेलं नाही, परंतु आपल्याला जे काही वाचलंय त्याच्यानुसार त्या नॉलेजचा वापर करून हे उत्तरापर्यंत जाणं अपेक्षित आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात सर्वाधिक डॅश डॅशचा हिस्सा आहे. कर महसुलात विचारले सर्वाधिक कर महसूल, तर आपल्याला याचं उत्तर काय तर जीएसटीचा. महाराष्ट्रामध्ये जीएसटीचा वाटा सर्वाधिक आहे कर महसुलामध्ये. ओके, मग सर जीएसटीचं काय माहिती असं नाही, तोंड पाठ पाहिजे. 1 जुलै 2017 हा काय झाला, जीएसटी लागू झाला. सर घटना दुरुस्ती कोणची माहिती पाहिजे, 101वी घटना दुरुस्ती कायदा. कायदा 2016 हे माहितीच पाहिजे. पुढली गोष्ट, जीएसटी मध्ये महाराष्ट्राचा किती वाटा आहे मग, तर तो साधारणतः 43% वाटा आहे. लक्षात द्या, सॉरी 45% वाटा आहे. किती, 45%. हे माहिती पाहिजे. आता सर्वात 1 नंबरचा आहे ना सर्वाधिक महाराष्ट्रात, तर साधारणतः किती 45% वाटा आहे. हे आता पुढच्या परीक्षेमध्ये येऊ शकतं. ओके, ही झाली जीएसटीच्या बद्दल. सर मग
एक नंबरचा माहिती आहे, पण तुम्हाला कधी कधी क्रमाने लावायला विचारतात. मग अशा वेळेस क्रम काय महाराष्ट्रातील कर महसुलामध्ये? एक नंबरला आताच पाहिलं आपण जीएसटी, 2 नंबरला विक्री, त्याच्यातच कॅटेगरी आहे विक्री व व्यापार कर, 3 नंबरला मुद्रांक व नोंदणी शुल्क, आणि 4 नंबरला राज्य उत्पादन शुल्क. हे लिहूनच ठेवा, हे पाठ पाहिजे. याच्यामध्ये हे महाराष्ट्राच्या कर महसुलामध्ये क्रमाने असलेली आहेत. ओके सर, मग भारतामध्ये कसं आहे, म्हणजे हे झालं राज्याच्या संदर्भात. देशामध्ये काय परिस्थिती आहे, तर केंद्राच्या कर महसुलामध्ये सर्वाधिक वाटा आयकराचा आहे. काय? आयकर, इन्कम टॅक्स. 2 नंबरला जीएसटी आणि 3 नंबरला कॉर्पोरेट टॅक्स. कॉर्पोरेट टॅक्स ह्यालाच आपण काय म्हणतो, कंपनी कर. ओके, आता हे कशानुसार आहे, तर हे बजेट जे आपलं मांडलं, बजेट 2025-26 जे मांडलं ना, त्याच्यानुसार हा क्रम आहे. पहिले 3 माहिती असले तरी अपेक्षित आहे. एवढे किमान तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे रिव्हिजन करायची. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. आता बघा, औद्योगिक संस्था, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नीट आहे का? ह्याच्या मंडळाची स्थापना झाली 1948 ला झाली. आता ह्याच्याबद्दल काही एक महत्वाची की इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन हे आपल्याला माहितीच पाहिजे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लक्षात राहू द्या की त्यावेळेस नियोजन आयोगाची अजून स्थापना झालेली नव्हती. अशा वेळेस आपल्या इथल्या उद्योगधंद्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही पहिली विकास संस्था स्थापन झाली देशामध्ये. ही डेव्हलपमेंट बँक, पहिली डेव्हलपमेंट बॉडी म्हणू शकता का बँक पण म्हणू शकता. ही बँक नाही म्हणता येईल, बँक हा शब्द चुकीचा वाटतो, बॉडी म्हणा. डेव्हलपमेंट बॉडी म्हणजे विकास संस्था. काय देशातली ही काय होती, तर पहिली विकास संस्था होती. याच्यावरून लक्षात ठेवा, ही आता ह्याच्यात जर पहिली जर म्हटलं ना, नुसतं तुम्हाला हे जरी माहित असतं की देशातली पहिली, तरी तुम्हाला एक्झॅक्ट वर्ष माहिती असणं अपेक्षित नाही. तर अशा वेळेस तुम्ही सगळ्यात पहिलं जे त्याच्याकडे गेला असता तर काय आहे 1948. तर 1948 कुठे आहे बघा, ए जर म्हटलं ए ला जर 2, अरे एकच आहे. ओके, याचं उत्तर डायरेक्टली तुम्हाला काय मिळतं, 2. आता सर पुढचं बघत बसायचं का? अरे एकदा कन्फर्म झालं ना, एकदा कन्फर्म झालं ना, तर आयोगाकडे तुमचा टाइम नाहीये तेवढा की तुम्हाला परत एक 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 का. आता आपण करूयात, आपण सगळे पाहूयात ऑप्शन, परंतु आयोगात लक्षात राहू द्या परीक्षेच्या एंड टायमिंगला परीक्षेला बसल्यावर एकदा जर कन्फर्म माहिती आहे की आयएफसीआय ची स्थापना 1948, तर परत डोकं लावायचं नाही खाली, कन्फर्म उत्तर खालचे शोधत बसायचे नाहीत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं की याचं मुख्यालय, आता तुम्हाला स्थापना वर्ष पुढे तुम्हाला याची मुख्यालयाच्या संदर्भात विचारू शकता जोड्या लावायला, तर याचं लक्षात राहू द्या की हे दिल्लीला. आता हे सर दिल्ली कसं लक्षात ठेवायचं, स्वातंत्र्यानंतर बरोबर आपली राजधानी कोणती निवडली गेली, दिल्ली. मग ही जी संस्था आहेत ना स्वातंत्र्यानंतर लगेचच स्थापन झालेल्या त्या दिल्लीतच झालेल्या आहेत, लक्षात राहू द्या. ओके, भारतीय औद्योगिक विकास बँक ही झाली 1964 ला स्थापना झाली. हिचं मुख्यालय मुंबईला आहे, आयडीबीआय. लघु उद्योग राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ याची जी स्थापना आहे ती 1955 ला. लक्षात राहू द्या की ही जी संस्था स्थापन झाली ना 1948 ला, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, ही मध्यम व मोठ्या उद्योगांनाच काय करायची, तर कर्ज प्रोव्हाइड करायची. मग लघु उद्योगांचं किंवा स्मॉल मायक्रो उद्योगांचं करायचं काय, तर त्यांनाही फायनान्स पुरवण्यासाठी मग त्यानंतर 1955 मध्ये ही लघु उद्योग महामंडळाची स्थापना झाली. लक्षात द्या 1955. ओके, याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी मी शोधायचा प्रयत्न केला, मी पण आजपर्यंत माझ्या वाचनात नाही आणि तुमच्या पण वाचनाचा प्रयत्न करू नका, हे परत कधी येणार नाही आयोगाला, कारण की हे सापडतच नाही. मी खूप सारा सर्च केला, कारण की तुम्ही मेहनत वाया घालवू नका, मी क्लिअर सांगतो. आणि हे लघु उद्योग महामंडळ बघा की हे कुठे आहे, तर हे पण दिल्लीलाच आहे. ही जे लघु उद्योग महामंडळ कुठे आहे, हेडक्वार्टर तर दिल्लीला. किमान एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया, हा खूप महत्वाचा प्रश्न. आता भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान ओळखा. भारत रोजगार अहवाल हा करंटच्या संदर्भात इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न आला. सगळ्यात महत्वाचं, कुणी वाचला असेल कुणी नसेल वाचला, चला सुटतोय का बघूयात. हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. फॅक्ट आहे, डायरेक्ट फॅक्ट. माहिती पाहिजे, एक्झॅक्ट माहिती असेल तर उत्तराला जाऊ शकता, नाहीतर नाही कळत काय. हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO
आणि मानव विकासासाठी संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. ओके, एक्झॅक्ट इथं पण दोन फॅक्ट्स आल्या, ILO पण आलं, मानव विकासासाठी संस्था, कन्फर्म होत नाही काय उत्तर येईल ते. नेक्स्टला जाऊ. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेतील वाढत्या अस्थिरतेवरती प्रकाश टाकण्यात आला आहे. बघा तंत्रज्ञान आहेत का, एआयचं ह्याच ना 24 म्हणजे एआय, एवढी मोठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खूप तंत्रज्ञानामध्ये फास्ट बदल होतोय. मग श्रमिक बाजारात म्हणजे लेबर मार्केटमध्ये बदल होऊन यास बऱ्याचशा जणांच्या रोजगाराच्या संदर्भात धोका निर्माण झाला. हे जनरल जर विचार केला तर काय होतं, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटतं, ह्याच्यात फॅक्ट्स नाही, आयोगाला चुकवल्याच्याच नाही, हे काय तर कन्सेप्च्युअल वाटतो की हा थोडासा. तर मग अशा वेळेस ना हे मला वाटतं की हे बरोबर तुलनेने यांच्या हे तुम्हाला डेव्हलप करायला लागेल. तुम्ही म्हणताल सर असं कसं, नाही, तुमचं इतके दिवस वाचनाचा अभ्यासातून हे सुचतं, हे तुम्हाला अभ्यासातून डेव्हलप करायला लागतं. हे काय तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, याला तुम्ही इतके इझिली निगेटिव्ह म्हणू शकत नाही, वरती तशा आहेत, कारण की हा करंटचा आहे, बऱ्याच वाचलेला नाही. मग मी म्हणतो सी ला बरोबर घेऊन चला. हे कट झालं, हे कट झालं. आता दोन पैकी हे दोन राहिले. तर सर आता याच्यामध्ये कसं करणार, याच्यामध्ये कसं करणार, तर अजून पण सांगतो नीट बघा. कोणतंही उत्तर टाका तुमचं, शेवटी ह्याच्या जर पुढे तुम्हाला सुचत नसेल तर उत्तर काढता येईल, पण तुमची 50% पॉसिबिलिटी काय आली, उत्तर बरोबर आणण्याची पॉसिबिलिटी किंवा तुमचे चान्सेस बरोबर हे झाले, वाढले बरोबर प्रश्न. आता बघा पुढं, हे बघा, हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकासासाठी संस्था यांनी संयुक्तपणे तयार करण्यात आला आहे. नीट बघा मी काय म्हणतो ते नीट, ज्यांना गरज आहे ते नीट नीटकच ऐकणार, मला माहिती आहे, कारण की सिरियस कॅन्डिडेट महत्वाचे आहेत. आयोगाला जो कोणी प्रश्न सेटर आहे त्याला ही ILO इंग्लिश मध्ये द्यायची काय गरज पडली हो, त्याला आंतरराष्ट्रीय कामगार संघटना एवढं पण सांगता आलं असतं ना. हा काय तेवढा पेसिफिक जातोय म्हणजे ILO टाकतोय, पुढे जाऊन सांगतो. आणि मानव विकासासाठी संस्था यांनी संयुक्तपणे, इंग्लिश मध्ये याला जॉईंटली म्हणतात. जर एखाद्याला चुकवायचंय ना तर त्यांनी काय लिहिलं असतं माहिती, हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकासाची संस्था यांनी तयार केला आहे. हा जॉईंटली हा शब्द कुठं असतो माहितीये का, हे पेसिफिक जिथून हा प्रश्न सेट केला गेला ना त्या अहवालात हे जॉईंटली असे स्टँडर्ड शब्द वापरले गेले असतात. हा संयुक्तपणे हा शब्द तिथून कॉपी पेस्ट झालेला आहे तसा. दुसरी गोष्ट, ही ILO ला का पेसिफिक केलं गेलं, नुसतं आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे लक्षात राहू दे. अजून पण सांगतो मी, जिथं जिथं इंग्लिश, मराठीमध्ये जिथं इंग्लिशचा वापर केला जातो, काय म्हणतोय मी, जिथं जिथं आयोग, तुम्हाला जर उत्तर कन्फर्म माहिती नसेल, माहिती मी काय म्हणतो, तुमचं जर तुमचं नॉलेज वापरायचं, नॉलेज नुसार जर तुम्हाला जर बरोबर किंवा चूक वाटत असेल तर ठीक आहे, पण जिथं तुमचं नॉलेज संपतं आणि जिथं असं वाटतं की जिथं मराठीमध्ये स्टेटमेंटमध्ये इंग्लिशचा वापर केलाय ते बरोबरच घेऊन जायचं. ओके, मग मी म्हणतो की हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की आपल्याला ह्या दोन मध्येच ठरवायचंय. तर मग बी आणि सी याचं उत्तर आहे काय, बी आणि सी उत्तर निघतं. आता सर माहिती असेल तर ठीक आहे, हा अहवाल एवढं फसवले त्यांनी की एक, आणि एवढं कोण वाचत नाही मला माहितीये, करंट मध्ये 1 एप्रिल 2024 ला प्रकाशित झालं होतं. परंतु काही लॉजिक्स, काही तुमच्या इतक्या दिवसाचे PYQ सोडवून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकला असतो. ज्यांना घ्यायचे त्यांनी घेऊ शकता. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिस्साचं डॅश डॅश क्रमांकावर आहे. नीट बघा, इथं पण महत्वाचं, आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार हे दुसऱ्या क्रमांकावर होतं 23. आता आर्थिक पाहणी अहवाल आपल्याकडे कोणता आलाय बरं, 2024-25 आला बरोबर. अहवाल आर्थिक पाहणी अहवाल म्हणतोय मी, बजेट तर 25-26. या अहवालानुसार आता महाराष्ट्र हे सेंद्रिय शेती संदर्भात कोणत्या पहिल्या क्रमांकावर आहे. काय म्हणतोय मी, पहिल्या क्रमांकात. त्यावेळेस ते बरोबर होतं, पहिल्या क्रमांकात. आणि वाटा किती झालाय त्याचा, तर साधारणतः 33 पॉईंट, तर तुम्ही 34% लक्षात राहू द्या, 34% असंच येणार, हे फुल याच्यातच येणार. 33 पॉईंट आहे ते काय, पण तुम्ही किती लक्षात राहा, 34. तर आता किती क्रमांक सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्र, तर कुणी जर विचारलं इथून पुढे जर आला भविष्यात तर हे पहिलं लक्षात राहू द्या. ओके, नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या. बघा महत्वाचं आहे, अबकड स्टेटमेंट उत्तर लगेच निघतं, टाइम वाचतो. साधारणतः तुम्ही 10-15 सेकंदामध्ये उत्तर काढून नेक्स्ट प्रश्नावर जाता आणि कन्फर्म उत्तर येतं. उलट अबकडला कधीच घाबरायचं नाही, ती भीती काढून टाका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. मला सांगा, पाठ झालंय ना सगळ्यांचं, 100% माहिती आहे ना, तर हे स्टेटमेंट 100% बरोबर. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 ला. अ जर बरोबर आहे, खाली काय कोणती विधाने बरोबर आहेत, मग अ कुठं आहे, इथं एक आहे,
याच्यामध्ये अ नाहीये, हे कट करा, याच्यामध्ये पण नाहीये, बरोबर. तर आता तुम्हाला काय करायचंय, इथं ब आहे आणि इथं सीडी आहे. एकदा का तुमचं ब कन्फर्म झालं तर तुम्हाला सीडी वाचायची गरज नाही. नीट आहे का काय म्हणतो मी, सीडी वाचायची गरज नाही. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. इथे एकतर काय 14 बँक, तुम्हाला थोडस तिथं आठवायला अवघड जाऊ शकतं किंवा समजणार नाही, किंवा जुलै 59 मध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं. मला माहितीये ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते इथंच कन्फर्म करतील, पण मला सगळ्यांचा विचार करायचा आहे. ठीक आहे, मग ह्याला बाजूला ठेवा थोड्या वेळ. जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात, ही फॅक्ट्स आहे ना, 100% बरोबर आहे ना, 100% बरोबर आहे ना, बरोबर. याचा अर्थ सी पण बरोबर आहे, इथं सी दिलेलं नाही, याचा अर्थ उत्तर काय, 4 नंबरचं उत्तर आहे, बरोबर. पुढचं स्टेट बघा, रिझर्व्ह बँकेचे मुंबई येथे कार्यालय आहे, कार्यालय. यस, म्हणजे हे जरी माहित नसतं तरी तुम्हाला याच्यावरून पण कळालं असतं, याचं उत्तर हेच आहे. मग सर बी मध्ये कुठं फसवलंय, तर नीट आहे का, 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले, 1959 ला नाहीये, तर असे 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा, काय म्हणतोय मी, ज्यांच्या ठेवी बँकातल्या कोटी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण. अजून दुसऱ्यांदा राष्ट्रीयकरण झालं, कधी झालं, 1980 ला 6 बँकांचं झालं. ज्या बँकांच्या ठेवी ज्यांच्या 200 कोटीपेक्षा जास्त होत्या त्यांच्या. हा कितीतरी वेळा येऊन गेलेला आहे, कितीतरी वेळा पीवायक्यू रिपीट झाला. तरी तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे, पीवायक्यू सोडवणं अपेक्षित आहे असं वाटतं मला. ओके, तर हे काय तर कळालं तुम्हाला, हे स्टेटमेंट चुकीचं आहे, 1959 नसून ते 1969 आहे. ओके, नेक्स्ट. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओ द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला. आता ही फॅक्ट्स आहे, हे तुम्हाला माहिती असणार. आता नीट बघा की आपली ओव्हर एक्साइटमेंट कशी आपल्याला खड्ड्यात घालती त्याचं मी सांगतो तुम्हाला, कारण की सोपा प्रश्न आला ना, सगळ्यांना माहिती. 1993 नंतर बेस वर्ष बदललं, मूळ वर्ष म्हणजे काय बेस इयर बदललं गेलं, आणि ते कधी झालं, 1999 आणि 2000 झालं. आता आपल्याला लगेच कळतं हे तर नाहीये, हे पण नाहीये, हे कधीच नव्हतं, उत्तर सी. आपण काय करतोय म्हणजे इथं 3 दिसतं, कारण की फॅक्च्युअल आहे ना, अबकडं नाहीये, बघत नाही. आपण काय करतो, डायरेक्ट 3 ला जाऊन गोल करतो. आपण काय करतो, इथं 3 दिसतं, 3 ला गोल करतो, कारण की असं वाटतं की बरोबर आहे. खाली बघा बरं आयोगाने कुठं फसवलं तुम्हाला, 1 ला अ दिला, ब ला 2 दिला, आणि 3 ला काय दिला, 3 ला दिला बी आणि सी. याचा अर्थ काय हो, तुम्ही बी आणि सी जर केलं असतं तर 100% चुकणार आहे. आपल्याला सी कुठं दिलाय, सी दिलाय त्यांनी डी ला, 4 ला. म्हणजे काय, आयोग एवढं हुशार आहे ना, तुमची पूर्ण प्रत्येक गोष्ट चेक करत असतं. ओव्हर एक्साइटमेंट असं वाटलं की खूप सोपं आहे, गोल करायचं चुकवलं तुमचं. आलं लक्षामध्ये. तर तुम्ही इथे हे चुकू नका. तर याचं उत्तर काय गोल व्हायला पाहिजे होतं, जरी इथं सी असला तर याचं उत्तर काय व्हायला पाहिजे होतं, 4 नंबरचा पर्याय गोल व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग आतापर्यंतची बेस इयर विचारलेत का, तर यस, खूपदा विचारलेत. तर पहिलं कधीच झालं, 1948-49, हे आपल्याला पाठ पाहिजे. तिथून पुढची सिरीज 3 लाईनवर सोपे आहेत, 1960, 61, 1970, 71, 1980, 81. सर इथपर्यंत सर मग सगळंच असं 90 का नाही आलं, तर नीट आहे का, 1990, 91, 92 ला एलपीजी मॉडेल आठवते आपल्या, बराचसा परकीय व्यापार कमी झाला होता, भाववाढ खूप झाली होती. मग ते बेस इयर जे असतं ना, ज्या वर्षात किमती स्थिर राहिल्या ते पकडतं. मग हे 1993-94 आलं. त्यानंतर कोणतं आलं, 1900, आपलं जे आता उत्तरात आहे 1999, 2000, त्यानंतर 2004, 5, 2000, आता जे चालू आहे 2011 आणि 12, आणि सध्याच आता जे लागू होणार आहे फेब्रुवारी 2026 पासून, त्याचं बेस इयर कोणतं आहे, 2022-23. हे अजून लागू झालेलं नाही, परंतु हे लागू होणार आहे. कधी लागू होणार आहे, तर हे लागू होणार आहे फेब्रुवारी 2026 पासून. लक्षात, हे करंटचा आहे मुद्दा, हे येऊ शकतं. ओके, हे एवढी सारी तुम्हाला बेस इयर माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये डॅश डॅश कायदा लागू केला. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करायचा आहे, बरोबर, उद्योजकता वाढवायची आहे, व्यवसाय वाढायला पाहिजे, गुंतवणूक द्यायला पाहिजे, बरोबर. मग त्यांच्यासाठी पूरक परिसंस्था काय आहे, सिंगल विंडो सिस्टम
इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो ना, हे सर्व करण्यासाठी कोणता कायदा केला जुलै 23 मध्ये? तर हा मैत्री कायदा. हे सोपं आहे, रेग्युलर आपण सगळ्या पुस्तकांमध्ये ना, चालू घडामोडी पण येतात, पुस्तकांमध्ये पण आहे, याच्यात काहीच नाही. मैत्री. महाराष्ट्र इंडस्ट्रियल, ही काय आईचा काय, महाराष्ट्र इंडस्ट्रियल, आय टी आणि आरचा ट्रेड, आणि आईचा काय इन्व्हेस्टमेंट ऍक्ट. काय म्हणलं? महाराष्ट्र, मी लिहू नाही लिहित आता, कशाला तुमचा टाइम घाल. उद्योगधंद्यांना पोषक वातावरण निर्मिती करणं, इन्व्हेस्टमेंट आहे येणार आहे, तिला सिंगल विंडो सिस्टम देणं, म्हणजे काय, जी काय तिला परमिशन्स लागतात, एखादा उद्योग व्यापारायचा आहे उद्योग, तर जे काही परमिशन एकाच ठिकाणी सगळे एकल सिस्टम, एकल खिडकी सिस्टम पद्धतीने हा ऍक्ट केला 2023 ला. ओके. आणि याचं बघा बरं, खाली पर्याय जरी वाचले असते ना, माहिती तंत्रज्ञान हा कायदा केंद्राचाच ऍक्ट आहे, हा कधीचा आहे? 2000चा कायदा आहे, बरोबर. एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग हे धोरण आहे, एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आखलं, एक आहे पॉलिसी महाराष्ट्र शासनाची, कधी आली? 2023 लाच. याच्यात उद्देश काय होता? तर उद्देश इन्व्हेस्टमेंट किती आणायची? तर 25,000 कोटी काय करायची? इन्व्हेस्टमेंट आणायची महाराष्ट्रामध्ये, या धोरण वस्त्र उद्योगामध्ये, ह्या क्षेत्रामध्ये, आणि 5 लाख रोजगार निर्माण करायचे. या गोष्टी तुम्हाला असणं अपेक्षित आहे. आई महिला विमुख पर्यटन हे महाराष्ट्र शासनाचं काय धोरण आहे. ह्या धोरणानुसार महिलांचा पर्यटन क्षेत्रामध्ये काय म्हणतो मी, महिलांचा पर्यटन क्षेत्रामध्ये वाटा वाढवायचा आहे. त्यांच्यासाठी त्यांना काही सुविधा द्यायच्यात, कशाच्या? कर्जाच्या सुविधा द्यायच्यात कमी इंटरेस्ट मध्ये. महिलांचं पर्यटन क्षेत्रामध्ये काय वाढवायचंय? तर सहभाग वाढवायचा आहे, याच्या संदर्भातलं हे धोरण आहे. त्याच्यामुळं काय माहिती, हेही नाही, हे पण माहिती सांगितली तुम्हाला. याचं उत्तर आपलं 4 हे तर माहिती झालं. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष यांच्या जोड्या लावा. आता नीट आहे का? पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात मी काही गोष्टी सांगतो. एकूण पंचवार्षिक झाल्या कोणत्या? 1 पासून 12. तर 1 पासून 12 मध्ये एकमेव अशी पंचवार्षिक योजना होती. म्हणजे दरवर्षी आपलं काय लागेल माहिती, लक्ष आपल्याला विकासाचा दर किती आखायचा ना, दरवर्षी आपण पहिल्यानंतर दुसरीत वाढवत गेलो, तिसरीत, चौथीत, पाचवीत, अशा 12 पर्यंत निर्धारित लक्ष. अचिव्हमेंट नाही म्हणत, आपलं जे लक्ष, आपण कधी पण लक्ष जास्त ठेवतो ना, गेल्या वर्षीपेक्षा आपलं काय, गेल्या आठवड्यापेक्षा आपला अभ्यास काय या आठवड्यात जास्त व्हायला पाहिजे, अशाच पद्धतीचं प्रत्येकाचं लक्ष होतं. तसंच नियोजन आयोगाने दरवर्षी काय केलं होतं की आपलं लक्ष वाढवत गेले. फक्त एकमेव अपवाद 5वी पंचवार्षिक योजना. कोणती? 5वी पंचवार्षिक योजना. तर या योजनेमध्ये 4थ्यापेक्षा टार्गेट काय केलं गेलं? कमी केलं गेलं. एकमेव योजना लक्षात राहू द्या की टार्गेट कोणत्या योजनेमध्ये कमी गेलं? 5वी मध्ये. तर आपल्याला 5वी पासून सुरुवात झाली, याचा अर्थ काय, तर दरवर्षी पुढच्यात काय गेलं? वाढत गेलंय. हे तर तुम्हाला एवढं जरी माहित असलं ना, तरी तुम्हाला निर्धारित लक्ष म्हणजे ठरवलेलं लक्ष, त्यांनी अचिव्हमेंट नाही विचारलं तर मग काय करायचंय? दरवर्षी वाढत गेलंय, मग 12वीला हे लावा. हे सोपा आहे प्रश्न, त्याचं उत्तर 1. ही ट्रिक लक्षात राहू दे. अपवाद फक्त 5वी योजना, नाही तर दरवर्षी काय गेलो आपण, लक्ष काय निर्धारित जी काही लक्ष ती वाढवत गेली. सोपा प्रश्न होता. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधाने लेखापालनाच्या फायद्यासंदर्भात योग्य आहेत? लेखापालनाच्या फायद्यासंदर्भात, लेखापालन म्हणजे काय? अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे काय हो? आपण जे काही व्यवहार करतो बिझनेस मध्ये, आपल्या उद्योगधंद्यामध्ये जमा आणि खर्च यांचं काय करायचं, तर यांचे अकाउंटिंग करायचे, यांचा काय तर सगळे हिशोब व्यवस्थितरित्या ठेवायचे. यालाच आपण काय म्हणतो? तर अकाउंटिंग. सर्व व्यवहारांच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्य काळाच्या संदर्भासाठी, यस भविष्य काळात काय नीट आहे का, जीएसटीचं जे ऑडिट होतं ते त्यांना साधारणतः 9 वर्षापर्यंत त्यांना जे बुक्स ऑफ अकाउंट आहेत ना, जे काही व्यापारी, त्यांना ते जपून ठेवावे लागतात. म्हणजे भविष्य काळाच्या संदर्भासाठी वापरता येतात का, तर यस. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो, हे पण बरोबर आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट. स्मरण शक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. बरोबर आहे. स्मरणशक्ती आपल्याला आठवणार की खूप सारे व्यवहार होतात. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. उलट अकाउंटिंगचा उद्देशच आहे की आर्थिक व्यवहारात काय तर नियंत्रण शक्य होतं. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. याच्यामध्ये ए बी सी बघा, तर याचा क्रमांक 2 येईल. नेक्स्ट, तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासनाने डॅश डॅश योजना राबवली. उत्तर बघा, कडधान्य, तेलबिया व कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता, कुणाला? शेतकऱ्यांना, उत्पादक
शेतकऱ्यांना सुरक्षित पर्याय, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण योजना. हे संरक्षण काही गोष्टी माहिती जरी नसल्या तरी अभ्यास केलाय चांगली गोष्ट, पहिले अभ्यासाला प्रेफरन्स दिला पाहिजे. पण तुम्ही अन्नदाता म्हणजे कोण हो? शेतकरी. याचं उत्तर काय? 2. ही कधी योजना चालू झाली? सगळ्यात महत्वाचं, ही 2018 ला योजना चालू झाली केंद्र सरकारची. याच्यामध्ये काय तर 3 गोष्टी तुम्हाला विचारतील. 3 पिकांसाठी किंवा 3 प्रोडक्टसाठी शासन काय करतं तर एमएसपी म्हणजे त्यांना शेतकऱ्यांना किमान किंमत उपलब्ध होईल त्यांच्या मालाची याची शाश्वती देतं. तर कोणत्या आहेत? इथं 2 दिलेत ऑलरेडी. तुम्हाला प्रश्न परत वेगळा येऊ शकतो. तेलबिया आणि कडधान्य. चौथं जे आहे ती नारळ. लक्षमध्ये तेलबिया, कडधान्य आणि नारळ ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. खोबरा, याला नारळ लक्षात ठेवण्यापेक्षा खोबरा म्हणा. खोबरा लक्षामध्ये. तर ह्याचं उत्तर काय? तर बघा मग आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन ही महाराष्ट्र शासनाची 2022 ला ही योजना चालू झाली होती. याच्यामध्ये काय शाश्वत कृषी म्हणजे शेतकऱ्यांना त्यांना काही गोष्टी अशा द्यायच्या की ज्या लॉंग टर्म साठी वापरल्या जातील. त्याच्यामध्ये काय शेततळे साठी काय अनुदान द्यायचं, शेततळ्यांमध्ये जे अस्तरीकरण असतं म्हणजे जी आपली ताडपत्री टाकतो त्याच्यासाठी द्यायचं, सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचनाच्या सुविधा द्यायच्या, काही लॉंग टर्म साठी ज्या शेतीमध्ये मशिनरीज लागतात ह्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे 2022 ची. किसान क्रेडिट कार्ड ही कधीचे? लक्षात राहू दे तारीख 15 ऑगस्ट 1998 ला ही योजना लागू झाली. किसान क्रेडिट, किसानला काय तर शेतकऱ्यांना कमी इंटरेस्ट वरती काय तर काही पैसे म्हणजे फायनान्स उपलब्ध करून दिला जातो. ही 15 ऑगस्ट 1948 ची. आता ह्या बजेट म्हणजे जे बजेट मांडलं गेलं 2025-26 साठी 3 लाखाहून त्याची मर्यादा किती करण्यात आली? 3 लाखावरून त्याची मर्यादा 5 लाख करण्यात आली. आता कितीपर्यंत कर्ज उपलब्ध होईल किसान क्रेडिट खाली? 5 लाख. हे लक्षात राहू द्या. या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. ही पोषण मिशन हे कोणच आहे? महिला, केंद्र शासनाचा महिला व बाल विकास मंत्रालयाची योजना आहे. ही कधीची आहे? ही 2018 ची योजना आहे. याच्यामध्ये काय आहे का माहिती? पोषणाचा आहार, पोषणाचा स्तर कोणाकोणाचा वाढवायचा आहे? लहान मुलांच्या ज्या माता आहेत त्यांचा, किशोरवयीन मुली आहेत त्यांचा आणि ज्या गर्भवती स्त्री आहेत ह्या चार लोकांसाठी ही काय स्कीम आहे 2018 ला लागू झालेली. ओके, याच्यामुळे भविष्यात विचारू शकतात. ह्याचं उत्तर काय आपल्याला? 2. ओके, नेक्स्ट प्रश्नावरती जाऊया. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात काही विधाने दिली आहेत. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे, शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. मित्रांनो, ज्यावेळेस अशा पद्धतीचे स्टेटमेंट येतात ना, नीट आहे का? हे तुम्हाला कशावरून लक्षात ठेवू शकतं तर तुम्हाला मिनिस्ट्री वाईज, मी फक्त सांगतो मिनिस्ट्री वाईज जे बजेट मांडलं कोणत्या मिनिस्ट्रीला किती बजेट दिलं गेलं याच्यावरून तुम्हाला एक साधारणतः ढोबळ अर्थाने फर्स्टला कोण, सेकंड असं जर एक माहिती असेल तर त्याच्यावर किमान उत्तरापर्यंत जर तुम्ही केलेलं असेल तर एवढ्या लेवलपर्यंत सहसा कोण वाचत नाही, पण इथून पुढे तुम्हाला आता वाचावे लागेल. हे कुठून मिळेल तुम्हाला तर कोणत्या मिनिस्ट्रीला त्या बजेटमध्ये किती खर्च अलोकेट झाला, किती बजेट उपलब्ध झालं त्याच्यानुसार क्रम लावायचा आणि एवढंच लक्षात ठेवायचं. परंतु माझ्या मतानुसार हा प्रश्न अवघड आहे. अशा वेळेस जर तुम्हाला, कारण की इथं जास्त म्हणतंय, इथं कमी म्हणतंय, इथं ऊर्जा म्हणतंय, इथं शिक्षण, इकडे शिक्षण आरोग्य, जर माहिती असेल तर उत्तर टिक करा, नाही तर पुढच्या नेक्स्ट प्रश्नाला निघून जावा. याचं उत्तर तुम्हाला माहिती असावं म्हणून याचं उत्तर बी आहे, हे लक्षात राहू द्या. सॉरी. नेक्स्ट, भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती? सर्वोच्च संस्था कोणती हो? लेखा परीक्षा. भारतातील कॅग, भारताचे नियंत्रक व महालेखापाल. हा सोपा प्रश्न आहे. मग आता कॅगचं आर्टिकल लगेच आठवायला पाहिजे, 148 बरोबर. सध्याचे कॅग कोण आहे हे माहिती पाहिजे तुम्हाला. सध्याचे कॅग लक्षात राहू द्या की संजय मूर्ती हे सध्याचे, के संजय मूर्ती हे सध्याचे कॅग आहेत, हे माहिती असणं अपेक्षित आहे. कलम 148 किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी, किंवा वयाची जोपर्यंत 65 वर्ष होत नाहीत तोपर्यंत त्यांना काय तर ही कालमर्यादा आहे. त्यामध्ये ह्यांची निवडणूक कोण करतात तर प्रेसिडेंट करतात, राष्ट्रपती करतात. ह्या गोष्टी किमान तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? तर बघा याच्यामध्ये ना पॉझिटिव्ह स्टेटमेंट घेऊ. महामारी नियंत्रण, येस बरोबर वाटतं. मलेरिया क्षयरोगामध्ये घट बरोबर वाटतं. एकत्र कुटुंब पद्धती, शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेवर वाढ. तुम्हाला 3 निवडायचे. तर महामारी तर येणार आहे, मलेरिया गटांमध्ये झाली का तर झाली. एकत्र कुटुंब पद्धती कन्फर्म माहित नाही काय होईल. तर शिक्षणाचा स्तर किंवा साक्षरतेवर वाढ झाले का
तर जास्त पॉझिटिव्ह वाढणार आहे. आणि एकत्र कुटुंब पद्धती अगोदर होत्या, आता ते काय झालं की छोटी कुटुंब पद्धती, छोटी कुटुंब आहार म्हणा वाढवला. त्यानंतर आरोग्याच्या आरोग्य शिक्षण वाढत गेलं, आरोग्याच्या सुविधा तुम्हाला छोट्या कुटुंबामध्ये असे काही पॉझिटिव्ह आहेत बरोबर छोट्या कुटुंबाचे. त्याच्यानुसार तुम्हाला हे बरोबर घेऊन जाणं योग्य वाटत नाही. मग ए बी आणि डी ला बरोबर घेऊया. याचं उत्तर काय आहे तर 4. नेक्स्ट, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदाने ही महसुली जमेचा एक घटक आहे. काय म्हणते, केंद्र शासनाकडून अनुदाने हे महसुली जमेचा एक घटक, खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो. आता हे बघा, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे या महसुली जमेचा त्यांनी म्हणायला पाहिजे महाराष्ट्र शासना किंवा राज्याचा. राज्याला दोन प्रकारे केंद्राकडून मदत येते किंवा दोन पद्धती फायनान्स होतो. एक होतो केंद्रीय करातील वाटा, केंद्रीय करातील वाटा, आणि दुसरं आहे हे जे आपले अनुदाने, केंद्र जे अनुदाने देते ते. आपण पीवायक्यूज रिपीट झाला, ऍक्च्युली हा येऊन गेलेला प्रश्न आहे. तर केंद्र करातील वाटा काय, तर वित्त आयोग जे ठरवतं तो 15व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राचा किती 6.3 वाटा आहे. किती महाराष्ट्राला किती येतो एकूण करातील वाट्यापैकी, करातील हिस्सा किती आहे महाराष्ट्राचा 6.3. तर ही सर्व अनुदानातून वाटा भेटतो. केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने हे आपल्याला लॉजिकली, फक्त तुमचा प्रश्न चुकला असता कुठं, तुम्हाला असं वाटलं इतर अनुदाने काय, तर ही ना आपला बजेट जर चेक केलं महाराष्ट्र शासनाचं तर त्याच्यामध्ये इतर अनुदाने हा शब्द आहे. त्यांनी कॉपी पेस्ट इतर अनुदाने हा तसा मारलाय, आणि तुम्ही जर ह्याला जर कट केला असतं तर उत्तर चुकलं असतं. इतर अनुदाने, ऑदर सबसिडीज असे नावाचा एक कॉलम आहे आणि त्याच्यामध्ये हे अनुदान येत असतं. तर याचं उत्तर काय तर 4 आहे. इतर अनुदानाला पण घेऊन जाणं अपेक्षित आहे. असे एकूण आपण 25 प्रश्न पाहिले. काही प्रश्नामध्ये इलिमिनेशन लागतं, काही स्टेटमेंटमध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज चेक केलं जातं. प्रत्येक प्रश्नावरती जास्त कधी कधी टाइम जास्त खर्च करणं अपेक्षित नाहीये. इलिमिनेशन वापरा आणि उत्तर काढा. काही स्टेटमेंट नाही वाचले तरी चालतील, कारण की तुम्हाला एकदा का उत्तर कन्फर्म झालं तर परत वाचायची गरज नाही मित्रांनो. तर ह्या गोष्टी तुम्ही अपेक्षित आहे एका तासामध्ये प्रश्न सोडवताना. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा आहे. ओके, भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये.